अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे ग्राफिक भावतामध्ये। आतापर्यंत सद्गुरूंचं जे वर्णन तुम्ही आपण ऐकलं, हे वर्णन ऐकल्यानंतर आता आपल्या मनावर, चित्तावर, बुद्धीवर काय परिणाम झाला, सद्गुरू कसे आहेत हे आपण पाहिलं की ते परब्रह्म स्वरूप आहे। अशा परब्रह्म स्वरूपामध्ये असलेल्या सद्गुरूंना प्राप्त झाल्यानंतर मग आपली स्थिती काय आहे ते आता सांगून राहील। वास्तविक शिष्यही परब्रह्म स्वरूपच होणार आहे, परंतु प्रारंभाला तो त्या अवस्थेत नसतो। तर प्रारंभी शिष्याची अवस्था कशी बदलत जाते ते आता आपल्याला सांगताय। बघा, पुरुषाशी जो प्रपंच दिसे तो नसताही मिथ्या आभासी। वास्तविक आपण ज्या प्रपंचात संसारात राहतो तो संसार प्रपंच आपल्याला मिथ्या वाटत नाही। मिथ्या आहे तो, मिथ्या म्हणजे खोटा। संसार प्रपंच खोटा असूनही आपल्याला तो खोटा वाटत नाही। जेवी काय करा निद्रावशे स्वप्नी निज मानसे जगकल्पी। नाथ म्हणतात, ज्याप्रमाणे आपण झोपलेले असताना स्वप्न पडतो आणि स्वप्नामध्ये दिसलेली अनेक प्रकारची चित्र, अनेक प्रकारचे प्रसंग जे दिसतात आपल्याला स्वप्नामध्ये, ते आपल्या मनाने आपण कल्पना करून खरे मानतो। त्यावेळेला स्वप्नातलं पाहिलेलं स्वप्नामध्ये असताना खरं वाटतं, परंतु ते स्वप्न नाहीसं झालं आणि जागृती आली की ते स्वप्नातलं पाहिलेलं सगळं मिथ्या वाटतं। असा हा प्रकार आहे। असोनी निद्रावश दिसे स्वप्न, कारण निद्रावश असताना आपल्याला स्वप्न दिसतं। जो जागा होऊन आपण करू पैसे मनोर्थ ध्यान, तो नसतेची जनगण एकत्वी दिसे। आता जागा झाल्यानंतर पुन्हा तो अनेक प्रकारचे मनोरथ करतो, म्हणजे अनेक प्रकारच्या कल्पना बसतो मनामध्ये। आणि मनाने निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे पुन्हा जागृतीत, ती जागृतीतली कल्पना सृष्टी, मनोरथ सृष्टी सुद्धा त्या स्वप्नातल्या सृष्टीसारखीच असते। तेव्हा कल्पना, मनोरथ प्रत्येकाला कराविषयी वाटतात, कारण ते त्याला प्राप्त झालेलं नसतं। बघा, हो का घालून आसन, हो का घालून आसन जो करी मूर्ती चिंतन। आता आसन घातलं, बसला, डोळे लावले आणि मूर्तीचं चिंतन करायला लागला। मूर्ती आली डोळ्याकडे, त्याशी ध्येय ध्याता उपचार ध्यान, नसतेच जाण कल्पित भासे। आता स्वप्नामधून जागृतीत आलेला आहे आणि ध्यानाला बसलेला आहे आणि ध्यानाने एका मूर्तीची कल्पना करून राहिलेला आहे। त्या मूर्तीकडे पाहतोय। त्या ठिकाणी ध्येय ध्याता आणि ध्यान अशी त्रिपुटी निर्माण झालेली आहे। नसतेच जाण कल्पित भासे, वास्तविक तिथं ध्येय ध्याता आणि ध्यान असं नाही खरं। तू ध्यानाला बसताना
जागृतीमध्ये होता आणि जागृती ध्यानाला तो आता मूर्तीची कल्पना करून राहिलेला आहे, मूर्ती पाहतोय. तेव्हा जागृतीतली ध्यानातली मूर्ती सुद्धा त्या मनोरथाप्रमाणे ते मनोरथ आहे असे म्हणतात. बघा, नसतेच जाण कल्पित भासे. कशाप्रमाणे नाथ उदाहरण देत आहेत. जेवी धन लोभ्याचे हारते धन. एका धन लोभ्याचं धन हरवलं म्हणजे चोरून दिलं असेल कोणी. आता त्याच्या घरातून ते धन चोरून नेल्यानंतर त्याची जी वासना आहे धनाच्या बाबतीतली, त्याच्या धनाच्या बाबतीतली इच्छा जी होती की मला काही जे धन आहे माझं, या धनाचं मी असं करीन तसं करीन तसं करीन अशा प्रकारचा तो विचार करत होता. पण ते सगळं धन चोरांनी नेलं. आता धन जरी चोरांनी नेलं तरी धनाची वासना थोडीच नेली. वासना तर ती राहिली. माझं धन होतं, इतकं धन होतं, ते मला असं पाहिजे होतं, मला ते करायचं होतं. कर रे तू किती, आता धन नाहीये. परंतु धनाची वासना मरत नाही. धन तर नेलंय त्याने. धनलोभ्याचे हारते धन, परी वासना नसानी धन झाली. परंतु त्याची वासना मरत नाही, इच्छा मरत नाही. त्याला सारखे ते धन 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 धनच आठवतं. धनाते आठविता मन, धनलोभे पूर्ण पिसे होय. आणि जितका जितका तो त्या धनाच्या आठवणीमध्ये रमतो, धन तर नाहीये पण असलेल्या नसलेल्या शून्य झालेल्या त्या धनाच्या लोभामध्ये तो जितका जितका फसत जातो तितकं तितकं धनाचं वेळ आणखी वाढत जात. धनाचं वेळ कमी होत नाही महाराज. तो धनलोभी होता, आधीच धनलोभी आहे. लोभाने ते त्याने सगळं जमा केलेलं आहे आणि आता ते कोणी लुटून गेल्यामुळे त्या धनाबद्दल त्याची जी इच्छा होती, वासना होती, ती पूर्ण झालेली नाहीये. म्हणून तो त्या धनाला विसरत नाही. त्या धनाच्या संबंधाच्या वासना चिंता त्याच्या डोक्यात आहे आणि त्यामुळे त्याला पूर्ण पिसे लागलं, वेळ लागलं डोक्यात. धनलोभे पूर्ण पिसे होय, मनस्वय जरी नव्हे धन. आता मन जरी धन नसलं तरी धनकोश आठवी मन. गंमत येईल. आठवण जी होते ती मनाने होते. धनाची आठवण कुणाला उन्हाळली? मनाला. आता मन का धन आहे का? मन तर काही धन नाही आणि त्या मनाने धनाची सारखी आठवण चालली. तेव्हा धनकोश आठवी मन, तव सुस्ती बळ घेवन. मन नव्हे जरी धन, तरी आठविता मन धनलोभे पूर्ण. तेव्हा स्मृती बळ घेवन, व्यामोहे पूर्ण पिसे होय. व्यामोह म्हणजे महाभयंकर मोह. हा व्यामोह जो असतो ना, तो माणसाला इतका मोह टाकतो, इतका आकर्षित करतो की त्या आकर्षणामध्ये तो सदैव रमतो आणि त्याला इतर गोष्टी सुचत नाही. हो, व्यामोह हा एक प्रकारचा भ्रमासारखा आहे. वेडी पिसी करणारा भ्रम. असा हा वेडा पिसा झालेला धनाने
त्या धनाच्या गोष्टीमध्ये रमतो. बघा, तेही व्यामोहाचे पूर्ण भरित मिथ्याभासे देहादी द्वैत ते अहंभावे मानिताप्त भव भय निश्चितादळे आणि मोहाने पूर्ण ग्रासलेला आहे. म्हणजे मिथ्या आठवण करतो, खोटी आठवण आहे, आता आठवणच आहे ती. मग त्याचा स्मृती लोप होऊन जातो, व्यामोह होतो त्याला. त्याच्या स्मरणानं, त्याच्या आठवणीनं त्याला त्याचा भ्रम निर्माण होतो. स्मृती लोप होऊन तो मोहाने वेडा पिसा होऊन जातो. त्याप्रमाणे मोहाने पूर्ण ग्रासले त्याला. मोहाने ग्रासले म्हणजे मिथ्या द्वैत निर्माण होतो. आणि मिथ्या द्वैत निर्माण, खोटं द्वैत निर्माण झालं की मग ते अहमभावाने तो खरंच मानतो. मी आणि धन, मी आणि ते, मी आणि हे, अशा तऱ्हेनं द्वैत भाव, तो अहमभाव येतो. आणि त्या धनाबद्दल तो सतत चिंता करतो, मनन करतो. मोहाने तो वेडा पिसा होऊन जातो. बघा बाबा, आणि असा जो मनुष्य मोहाने वेडा पिसा झाला असेल त्यालाच भय निर्माण होतो. पुढे भीती निर्माण होते. त्याला खोट्या खोट्या गोष्टी, नको नको त्या गोष्टी आठवतात आणि त्याला त्याची चिंता वाटते आणि भय वाटत. मग त्याला संसाराचं भय वाटायला लागतं सगळं. बघा बाबा, भवभयाचे मुख्य कारण आपली मनकल्पना आहे. त्या संसारामध्ये जे भय आपल्याला वाटते वारंवार, ही जी भीती वाटते, ती भीती म्हणजे आपली मनाची कल्पना आहे. तेव्हा भयाचं, संसारातलं भयाचं कारण आपली मनोकल्पना, मनाची कल्पना. बघा बाबा, त्या मनाचा निरोध केल्याशिवाय, त्या मनाचा निरोध केल्याशिवाय हे भय जाणार नाही. आणि पहा, आपली साधना मनोनिरोधाची साधना आहे. मनातील हे सगळे विचार, भावना, कल्पना, वासना ज्या आहेत भरलेल्या, त्या काढून टाकण्यासाठी शक्ती कार्य करते. या ठिकाणी गुरुंचं फार महत्व आहे. आता नाथ महाराज इथे सांगून राहिले, त्या मनाचा निरोध करावायला सद्गुरूंचं वचन आणि त्यांच्या ठाई दृढ निष्ठा असावी लागते. आता मनाचा निरोध करायचा म्हणजे मनाला शांत करायचं, मनाला या सगळ्या गोष्टी काढून स्वच्छ करायचंय, शुद्ध करायचंय. मन त्या मनशुद्धीसाठी सद्गुरूंची वचन पाहिजे, सद्गुरूंचं उपदेशाचं, सद्गुरूंचं कृपा अवलोकन पाहिजे. तरच त्या मनाला आपल्याला निरोध करता येतो, त्याला शांत करता येतं, त्याला समाप्त करता येतो. म्हणून सद्गुरूंची वचन आणि दृढनिष्ठा ही मनाच्या निरोधासाठी उपयुक्त आहे. हे लक्षात आणून जे कोणी ज्ञाते, चांगले सशिष्य असतात, ते गुरुवाक्यानुसार ठेवून विवेक आणि वैराग्य यांच्या बळाने
आपल्या मनाला आवडून घेतात. गुरु काय करतात? त्याला निरोध करण्यासाठी गुरु त्याला विवेक आणि वैराग्याचं वचन देतात. विवेक आणि वैराग्याचं साधन त्यांनी घेतलं गुरुकडून की मग आपोआप ते मन शांत होणार. त्या मनाला मग ते पूर्वीचं जे मोहाचं भय आहे ते नाही. हे राजा, कवी त्या जनकाला सांगतो, हे राजा, ते आवरावयाची हातोटी कशी असते तो प्रकार तुला मी आता सांगतो. बघा, कवी जनकाला सांगून गेले, जनक राजाला, की ह्या मनाला कसं आवरायचं, विवेक वैराग्य घेऊन त्याला कसं दाबायचं, बाजूला सारायचं, हे मी तुला आता थोडक्यात सांगतो. आणि आपल्याला आवश्यक येते, कारण आपले मन फार कल्पना करतं, चिंता करतं, काळज्या करतं आणि मग भय निर्माण होतो. तेव्हा आपल्या मनामध्येही अशा तऱ्हेची भीती निर्माण जर झाली असेल तर आता आपल्याला कवी सांगतायत जनकाला, नारद सांगतायत वसुदेवाला, आणि सद्गुरु शुकमुनी परीक्षितीला सांगतात, आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात. काय सांगतायत आता थोडक्यात सांगता पाटे. सद्गुरु वाक्य हे आत्मबोधाने मनाला सावध करीत असते. काय सुंदर वाक्य आहे. सद्गुरु जे सांगतात तुम्हाला, त्यांच्या वाक्यामध्ये आत्मस्वरूपाचा बोध असतो, आत्मस्वरूपाची त्याला झाक असते. सद्गुरु जे बोलतात ते आत्मस्थितीतून बोलत असतात, आणि आत्मस्थितीमधून जो मनुष्य जे काही बोलेल ते बरोबर त्या मनाला आवर घालत. नाहीतर असं मन आवरलं जात नाही. तुम्ही असं मनाला किती समज द्या, किती आवडण्याचा प्रयत्न केला, पण ते असं आवडलं जात नाही. म्हणून त्याला सद्गुरूच्या वचनांनीच आवर घालता येतो, आणि ती सद्गुरु वचन आत्मत्वाने भिजून येतात, आत्मज्ञानाने भिजलेली वचन असतात असं म्हणतात. बघा, गुरुवर आणि त्यांच्या वचनावर दृढ निष्ठा ठेवल्याने, म्हणून गुरूंच्या वचनावर दृढ निष्ठा ठेवली पाहिजे, भरोसा ठेवला पाहिजे. तसा भरोसा ठेवल्याने चंचलपणाने विषय चिंतन करीत असता मन जे पाहते ते ब्रह्मार्पण होते. काय म्हणतात? गुरूंवर जर तुम्ही विश्वास ठेवला असेल, त्यांच्या वचनावर जर विश्वास असेल तुमचा, ते जे सांगतात ते जर खरं असेल, तर त्या विश्वासाने तुम्ही जे जे ऐकता आहात त्या वचनांनी तुम्हाला मनाला नुसार नाही तर तुम्हाला ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातं ते वचन. कारण तो गुरूंचा जो शब्द आहे तो आत्मचिंतनातून आलेला आहे, आत्मस्वरूपातून आलेला आहे. आणि म्हणून जो साधक गुरूंच्या त्या वचनावर विश्वास ठेवतो त्याला सुद्धा त्या आत्मस्वरूपाचा बोध होतो, आत्मस्वरूपाकडे तो घेऊन जातो. तेव्हा ते मन जे पाहतं ते सर्व ब्रह्मार्पण होऊन जातं. विषयाचा स्वार्थ धरून मनाने जो पदार्थ घ्यावा, विषयाचा स्वार्थ, आणि त्या स्वार्थाने आपण जो विषय घ्यावा, पदार्थ घ्यावा,
तो पदार्थ परमार्थ स्वरूप होऊन जातो, कारण आपली निष्ठा गुरूंवर आहे. तो सारा परमार्थ रूप होतो. असे गुरुकृपेच्या अनुग्रहाचे सामर्थ्य आहे. पाहिजे गुरूंचा अनुग्रह. इथं अनुग्रह शब्द वापरला आहे, आपण त्याला दीक्षा म्हणतो. दीक्षा आणि अनुग्रह एकाच अर्थाचे शब्द. तर गुरूंकडून दीक्षा घेतली, तर गुरूंची दीक्षा घेतल्यानंतर त्याला जे जे पदार्थ आवडतील ते पदार्थ त्याला ते प्राप्त होत जातात आणि ते परमार्थ स्वरूपातून त्याला प्राप्त होत असल्यामुळे ते त्याच्या चित्ताला आणखी भडकवत नाहीत, आणखी त्याला वेड पिस करत नाहीत. तेव्हा तो सारा पदार्थ मग तो जो घेतो तो परमार्थ स्वरूप होतो. आणि परमार्थ स्वरूप झालेला प्रत्येक पदार्थ त्याला कुठल्याही प्रकारे मोहात टाकत नाही, भय निर्माण करत नाही, द्वंद्व निर्माण करत नाही. बघा, समजा म्हणे आता उदाहरण देतात. समजा एखाद्या माणसाला खूप भीती वाटली. कशाची भीती वाटली त्याला? जमिनीची भीती वाटली. ज्या जमिनीवर तो उभा आहे ना त्या जमिनीची त्याला भीती वाटली आणि तो पळ सुटला. जमिनीची भीती वाटते आणि जमिनीवरून तो पळून राहिलेला आहे. जमिनीच्या भयाने जो पळू लागेल त्याला तो जिकडे जाईल तिकडे जमीन भेटेल ना. असे झाले म्हणजे मग येणे आणि जाणे आपोआपच बंद होऊन जाईल. कुठे गेला तरी जमीनच आहे. पळ सुटला तरी जमिनीवरून, उभा राहिला एका ठिकाणी तरी जमिनीवर, आणि त्या जमिनीची तर भीती वाटू लागली. मग भीती जाईल का? जमिनी सुटणार नाही, भीती जाणार नाही. हे जसं तसंच ह्या संसारातल्या विषय भोगांचा आहे. हा संसार अनेक प्रकारच्या विषयांनी भरलेला आहे, गच्च भरलेला आहे. आणि आपल्याजवळ सगळी इंद्रिय आहेत. इंद्रिय आमच्याजवळ आहेत आणि या इंद्रियांचे विषय संसारात भरलेले. आणि मग तुम्हाला आता ते विषय पाहिजे असतील तर संसारातच पाहावं लागेल. आणि संसार तर त्या विषयांनी पूर्ण भरलेला आहे. अशा तऱ्हेची ही स्थिती होऊन जाते. मग कुठे जाणार होता विषय भोग सोडून? जिथं जाशील तिथं तुला विषय भोग दिसतो. बघा बाबा, ज्याप्रमाणे मनाला एक वर्म दाखवून द्यावे की मनाला वर्म म्हणजे काही ध्येय दाखवावं मनाला, ते हेच की ते जे पाहिल ते ब्रह्मच आहे असं वर्म शिकवलं पाहिजे. आणि ते सद्गुरू सांगतात. अरे तुला संसारामध्ये विषयांची भीती वाटते तर मग आता असं कर, जो विषय तुला दिसेल ते ब्रह्म आहे असं म्हण. मग तुला भीती वाटणार नाही. सगळं जग ब्रह्ममय आहे अशी जी स्थिती येते महाराज, त्यावेळेला मग हे संसाराचं जे भय आहे ना ते वाटत नाही. आणि खरं पाहिलं तर सगळं जग ब्रह्ममयच आहे. ब्रह्म सर्वत्र पसरलेले नाव. मग हा चांगला विचार आपण का घेऊ नये? जिकडे तिकडे ब्रह्म भरलेला आहे आणि मला सगळं जिकडे तिकडे ब्रह्म दिसत आहे. आणि जर मला सगळीकडे ब्रह्म दिसतंय तर मी पण ब्रह्मामध्ये आहे. मग आणि मी जर ब्रह्मामध्ये आहे तर मी ब्रह्मच आहे अशी स्थिती होऊन जाते. मग पाण्यामध्ये गेल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच आहे, पाणीच आहे, पाणीच आहे.
आता तुम्ही पाण्यामध्ये बुडाला काय, पाण्यात बुडून वर आला काय, सगळीकडे पाणीच पाणी आहे. मग तुम्ही त्या पाण्यामध्ये जलमय होऊन जाता ना. ते जसं जलमय होऊन जातात तसं आम्ही ब्रह्ममय होऊन जातो. ब्रह्म पाहत 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 बघा. तो जे जे पाहिल ते ब्रह्मच आहे असे म्हणत, असे केले म्हणजे जे जे करावयाला लागेल तेथे तेथे पुरुषोत्तम प्रगट होतो, तो भगवान प्रगट होतो. अशा प्रकारे गुरुपदेशाच्या अनुभवाच्या प्रभावाने, गुरुच्या उपदेशाच्या प्रभावाने इंद्रिय वृत्तींच्या उसळ्या नाहीशी होतात. त्या आमच्या ज्या इंद्रिय वृत्ती आहेत त्या वृत्ती उसळतात आणि विषयांकडे पळतात. परंतु सद्गुरूंची कृपा जर झाली तर आमच्या इंद्रियांच्या वृत्ती अशा उसळत नाही, त्या थंड होऊन जातात. त्या उसळत नाही व ब्रह्मरूप अधिष्ठानाशी ऐक्य पाहून बाह्य प्रवृत्तीला अखंड कुलूप ठेवल्यासारखे होते. मग अशा तऱ्हेनं आमच्या अंतःकरणामध्ये कुठलीही प्रकारची वृत्ती उसळत नाही. आणि वृत्ती जर उसळली नाही तर आमची इंद्रिय बाहेर ओढ घेत नाही. कारण वृत्तीच्या माध्यमातून आमची इंद्रिय बाहेर जगाकडे जातात. अशा प्रकारे सद्गुरूंचा कृपा सामर्थ्याचा हा प्रकार आहे. गुरूंचं सामर्थ्य असं आहे की त्या शिष्याच्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर पूर्णपणे ताबा ठेवून त्याच्या मनाला ते आवरून घेतात. अशा रीतीने बाह्यकर्माचे नियमन केले असता मनाचा द्वैत भ्रम मोडतो आणि हा द्वैत भ्रम मोडला की बाहेर सुद्धा मग परब्रह्मच आहे. जसे माझ्या आत आत्मा आहे तसा बाहेरही आत्माच पसरलेला आहे असं मला वाटायला. पण हा द्वैत भ्रम मोडला पाहिजे आणि हा भ्रम आम्हाला सद्गुरूंच्या कृपेनेच मोडता येतो. अन्यथा कुठल्याही गोष्टीने द्वैत जात नाही, द्वंद्व जात नाही ते म्हणताय. बघा, अशा रीतीने बाह्यकर्माचे नियमन केले असता, मनाचा निरोध केला असता त्या भक्तांना कल्पांत काळीही भय राहत नाही. तेव्हा मनाचा निरोध करा, मनाचं नियमन करा, मनाचा निरोध करा आणि मग मनाचा निरोध झाला, मन शांत झालं, मन झालं की समाधी लागते. आपण पाहिलेलं आहे तसं हे जे मन आहे हे सगळ्या आमचं बाहेरचं कारण आहे. तेव्हा भक्तांना कल्पांत काळाचे सुद्धा भय वाटत नाही आणि मग ते निर्भय होऊन खुशाल कुठेही वाहून देतात आपल्याला. पण ही आगाध अशी निष्ठा भोळ्या भाबड्यांना पूर्णपणे साधत नाही. ही जी गुरुवरची निष्ठा आहे ती निष्ठा हे जगातले भोळे भाबडे जीव म्हणजे अज्ञानी जीव जे आहेत त्यांना साधत नाही. यांच्याकरता आणखी एक सोपं साधन तुम्हाला सांगतो. यात आपल्याला आणखी एक साधन सांगता येईल. मनाला आवडण्याचं सद्गुरु कृपेचं हे साधन जर तुम्हाला सापडलं नाही तर आणखी एक साधन सांगतो. बघा, करू पहा काय भावते. करावया भोळे भोळे जीव मुख्य चित्त शुद्धीच कारण. अरे बाप,
हे जे भोळे भावडे अज्ञानी लोक आहेत, यांचा जर उद्धार करायचा असेल तर त्यांच्या चित्ताची प्रथमता शुद्धी व्हायला पाहिजे. चित्त शुद्धी हे मुख्य कारण. चित्त शुद्धीच कारण आहे. जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्यादरी. आणि म्हणून चित्तशुद्धी होण्यासाठी भगवंताचे जन्माचे कर्माचे जे काय गुण असतील ते ऐकावे. म्हणून भगवंताचे जन्मोत्सव करतो आपण. भगवंताचे अनेक प्रकारच्या कर्मांचं वर्णन करतो आपण. असं भगवंताच्या गुणांचं वर्णन ऐकताना आपल्या चित्ताला बल प्राप्त होत आणि आपलं चित्त मग शुद्ध होत जात. चुकल्या पुत्राची शुद्ध वार्ता जेणे सादरे ऐके माता, तेणे सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. आता ह्या ज्या कथा आपण इथे सांगतो या कशा ऐकाव्या, त्यावेळेला आपलं चित्त किती कसं असावं. तर म्हणे नाथ म्हणतात, एका बाईचा मुलगा हरवला यात्रेमध्ये. हातात घेऊन चालली असेल, गेला हा सुटून. तिथे पूर्ण मागच्या रस्त्याला चाललं गेलं आणि बाई आता हात सुटल्यानंतर इकडे पहा तिकडे पहा इथे पहा, कुठे दिसत नाही पोरग. आईचं पोरग हरवल्याबरोबर ती आई कशी बेदरून जाते बिचारी. कुठे गेलं माझं, कुठे गेलं माझं पोरग, कुठे गेलं माझं. बघा ना. पण तिला कोणीतरी सांगते दाखवलं कोणीतरी. ते दाखवल्यानंतर ते ऐकण्याची जी तळमळ आहे तिची पुत्राच्या असल्याची, तशी हरिकथा ऐकण्याची तळमळ पाहिजे. आईला आपल्या पुत्र सापडण्याची ऐकण्याची जी तळमळ लागते, कुठे कसं होतं ते कुठे, ती जी तळमळ आहे तिची, तशी तळमळ ही कथा ऐकताना पाहिजे. हरिकथा ऐकताना पुत्र प्राप्तीची तळमळणाऱ्या मातेप्रमाणे तळमळ असली पाहिजे. इतकं आकर्षण पाहिजे हरिकथा ऐकताना. मग तितक्या उत्कंठेने ऐकते, तितक्या उत्कंठेने जीवाचे सार्थक करणारी हरिकथा आपण श्रवण करायला पाहिजे. हरीची जन्मकर्मे आणि गुण अनंत आहे, ते सारे ऐकावयाचे कसे नीती असे म्हणाल तर सांगतो. आता भगवान म्हणजे का, त्या अवतारामध्ये अनेक कर्म करून गेलेले असतात. तर सगळी कर्म कशी काय मला ऐकायला मिळतील मला. आणि त्यांच्या जीवनामध्ये असंख्य कर्म त्यांनी करून गेलेले असतात. मग ती सगळी कर्म मला कशी काय ऐकायला मिळतील. तर म्हणतात, लोकप्रसिद्ध जे पुराण असेल त्या पुराणामध्ये जे लिहिलेलं आहे तेवढं तरी पूर्ण आहे का. आता पुराण 18 पुराण लिहिलेले त्यासाठी, ते यातलं एखादं तरी पुराण तुम्ही ऐका ना. मग त्या पुराणामध्ये भगवंताची जी काय कथा आहे, ज्या काय गुणांचं वर्णन आहे ते तेवढं तर ऐका. आम्ही तुम्हाला सांगितलं की 18चे 18 पुराण एकदम वाचून काढा. एक तरी पुराण कुठलं तरी वाचा आणि त्यातले गुण आठवा. बरोबर. पुराणामध्ये पुष्कळ देव सांगितले असतात पुराणाची.
आता हे एक पुराण असतं ना, त्या पुराणामध्ये देवही अनेक असतात, देवांचे अनेक त्यांचे धर्म असतात, गुण असतात, धर्म असतात. तेही सारे ज्याच्या चरणाला लागतात. वेदांनी आणि पुराणांनीही ज्याला वंदन केले आहे तो असा चक्रपाणी भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण तो श्रेष्ठ आणि समर्थ आहे. तेव्हा त्याच्या चरणाकडे चला, कोणता का देव असेना त्याला त्याचं स्थान द्या आणि त्याला नमस्कार करा. त्याचे अत्यंत अद्भुत असे जे जे जन्म आणि परमार्थयुक्त असे जे जे कर्म सांगितलेले आहेत ते आपण ऐकले पाहिजे. ते मुखाने सांगितलेली, त्यांच्या मुखाने सांगितलेली ती चरित्र आपण ऐकावी, ती ज्ञानप्राप्ती करता श्रवण करावी. परंतु जे पुराण श्रवण केले, आता हे फार महत्वाचं सांगतात. पुराण तर आम्ही श्रवण करू महाराज, पण महाराज सांगतो नुसतं श्रवण करून नाही चालणार. मग काय करायचं? जे श्रवण केलेलं असेल त्याचं मनन करा. ओ बापरे, श्रवण केल्याचं पुन्हा मनन करायचं. त्याचे मनन केल्याशिवाय ते श्रवण व्यर्थ जातात. कारण एकदा ऐकलेलं मनुष्य विसरून जातो. आता समजा आपण ही कथा ऐकली, राजाची कथा आहे, ती कथा ऐकली आपण, पण घरी गेल्यानंतर विसरून जातो. म्हणून घरून गेल्यानंतर पुन्हा ती आठवण की असं तो राजा होता आणि त्याला असं झालं होतं, असं असं केलं. हे मनन असतं, पुन्हा आठवणं, त्याला मनन म्हणतात. मनाने ते पुन्हा आठवावं. असं मनाने पुन्हा आठवणं की मग ती कथा आपल्याला विसरता येत नाही लवकर. बघा, श्रवण मनन सावधान करावे, तेव्हा श्रवण आणि मनन करावं. मोह देऊन जी गाय घ्यावी, त्या उदाहरण, पैसा देऊन एक गाय विकत घेतली. मोल देऊन गाय विकत घ्यावी आणि तिचे दूध ते आपण खाल्ले तर तो विषय भोग होतो. आता म्हणे पैसा देऊन गाय घेतली, मग त्या गायचं दूध जर आम्ही खाल्लं तर विषय भोग झाला आमचा. तो विषय भोग झाला, तो पैसा देऊन तू ते दूध तर खाऊन जाणार नाही का? म्हणजे तू पैशाने गाय विकत घेतली का दूध विकत घेतलं, तू गाई सुद्धा दूध विकत घेतलं. अरे काय रे, म्हणजे तुझ्या पैशाने तू दोन दोन गोष्टी विकत घेतो. गाई विकत घेतली आणि दूधही विकत खावण्याला तिचं. मग आता मग म्हणे असं जे दुःख आहे ना, असं जे दुःख आहे ना, गाय विकत घेऊन तिचं दूध खाणं हा विषय भोग होतो. मग तीच गाय आपण दान देऊन टाकली, जाऊ. आता गाय पण गेली आणि दूध पण गेलं, कारण ती दान दिलेली आहे. दान दिल्याबरोबर तुमचा त्या गायीवरचा हक्क गेला. नुसता गायीवरचाच नाही तर तिच्या दुधावरचाही हक्क गेला तुमचा. तुम्हाला तिचं दूधही नाही घेता येणार, कारण तुम्ही तिला दान दिलेले. तर ती तुम्हाला परमामृताचं दूध पाजते. बरोबर, कारण दानाने आपल्याला पुण्य प्राप्त
आणि गाईचं दान तर आणखी जास्त पुण्यप्रद आहे. मग परमामृत प्राप्त होतं, नुसतं दूध नाही. तर हे जे दूध आहे आता तुला प्राप्त होणार, हे पुण्याचं दूध प्राप्त होऊन राहिलं. कोणतं दूध तुला जास्त आवडतं रे? ते पहिलं आहे. आम्हाला तर पहिलंच आवडतं बा. त्याला सवय तीच लागलेली आहे ना. मन कर माझं 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 माझं. तात्पर्य असं की पुण्याने प्राप्त होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अति सुख देतात. पुण्य हे सुखप्रद असतं आणि याच्या उलट पुण्याच्या उलट दुःख आहे. दुःख वाईट गोष्टींपासून दुःख होतं, पुण्यशील गोष्टीपासून सुख होतं. आता नियम आपण पाहतो, तेव्हा पुण्य करा, द्या, दान द्या, पुण्य करा असं म्हणतात. बघा, मोल देऊन जी गाय घ्यावी तिचे दुखते आपण खाल्ले तर विषय होतो, पण ती दान देऊन टाकली तर ती परमार्थाचे दुखते म्हणजे मोक्ष देते. तद्वत जे श्रवण करावे ते मनानेच परम पावन होते, तीच त्याची म्हणजे श्रवणाची उपेक्षा केली तर परिणामी ते विफल होते. म्हणून ते श्रवण मनन करून पुन्हा आणखी पचवावं, जिरवावं. मननाने ऐकलेली गोष्ट स्थिर होते मनामध्ये, म्हणून मनन करायला सांगितलेले आहे. हरीचे नाम कानात पडले असता कित्येकांच्या ते मुखातून श्रवणाची उपेक्षा केली तर परिणामी ते निष्फळ होते. बघा बाबा, श्रवणाची उपेक्षा केली, ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. ऐकायला तर बसलेला आहे पण पूर्ण कुठं ऐकतो? हे जर पूर्ण ऐकलं नाही, ऐकण्याची उपेक्षा केली तर मग त्या श्रवणाचाही काही लाभ मिळणार नाही, निष्फळ होते. आता श्रवणाचे दोन प्रकार आहेत. हा सुंदर यात आहे. आपण आता हे जे ऐकून आलोय ना, हे ऐकत असताना ते जे शब्द आहेत आता आपण ऐकलेले ते आपल्या कानांच्या छिद्रातून येतात. परंतु काय करावं? या कानाने ऐकलं का त्याला पुढे इकडे कान आहे, त्याला जोडलेलं एक छिद्र आहे, नळी. या कानातून येतं आणि या कानातून निघून जात. वारे वा ऐकलं. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. ते सोनार करा नळी फुंकतो ना, तसं ऐकलं काय? ऐकून घ्यायचं आणि या कानाने विसरून जायचं, सोडून जायचं नाही. मग काय करावं महाराज? आमच्या कानांना तशा नळ्या जोडलेल्या आहेत. मग या कानाने जाऊ द्यायचं त्याला, तर त्याला घशात जाऊ द्यायचं, त्याला अंतकरणामध्ये न्यायचं. जे ऐकलेले ते मनामध्ये न्यायचं. तर त्या श्रवणाचा काही उपयोग आहे. तेव्हा श्रवण कसं करावं आणि त्या श्रवणाचा उपयोग कसा घ्यावा हे मला सांगताय. बघा, हरीचे नाम कानात पडले असता कित्येकांच्या ते मुखातून बाहेर पडते. त्यावेळेला मुखातून बाहेर पडतो, जे ऐकलेले ते दुसऱ्याला सांगतो. तर कित्येकांच्या या कानातून त्या कानातून निघून जाते.
परंतु हरीचे नाम कानावर पडतात ते ज्याच्या अंतःकरणात शिरते. ते जे कानात पडलेलं श्रवण आहे ते आमच्या अंतःकरणापर्यंत जायला पाहिजे, अंतःकरणामध्ये शिरलं पाहिजे ते. तेव्हा अंतःकरणात शिरते त्याचे सारे पाप धुतले जाते. तेव्हा पुराण श्रवणाच्या, सद्गुरूंच्या किंवा देवांच्या ह्या ज्या कथा आहेत त्यांचे गुण आहेत ते ऐकावे. परंतु कसे ऐकावे की जे ऐकलेलं आहे ते अंतःकरणात जायला पाहिजे. ते या कानातून त्या कानात निघून जायला नको. असं ऐकणं चांगलं नाही. असं सांगताय हो किती वाजले, हो 8 वाजले ना. त्या कथा म्हणजे अशाच आहे, वेळेचं भान राहत नाही या वेळेला. सत्संगाची वेळ संपून गेलेली आहे. आता तुम्ही चांगलं ऐकलेलं आहे. आता घरी गेल्यानंतर पुन्हा त्याचं मनन करा आणि ध्यानात ठेवा. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम घेऊया. हरी ओम तत्सत्. श्री